आज आपण टम्म फुलणारे भटोरी बनवणार आहे। त्यासाठी इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा बारीक होल्याच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे। यामध्ये पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे। त्याचप्रमाणे बेकिंग सोडा लहान अर्धा चमचा, खायचा सोडा लहान अर्धा चमचा, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा बारीक साखर घातलेली आहे। खलबत्त्यामध्ये ही साखर बारीक करून घेतलेली आहे। अर्धी वाटी दही घातलेले आहे। दही आंबट असूनही याची खात्री करून घ्यावी, नाहीतर आपले भटुरे चवीला बिघडू शकतात। म्हणून इथे आपण दही चांगली टेस्ट करूनच मगच यामध्ये घालावे। आता दही या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। दही मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण हे कणिक मळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा डो बनून तयार झालेला आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण छान अशी भटुरे लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा मोठ्या आकाराचे इथे मी भटुरे लाटून घेतलेले आहेत। आता हे आपण इथे कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झाले की यामध्ये आपण हे भटुरे सोडून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे। हाय फ्लेम किंवा लो फ्लेम करू नये, नाहीतर भटुरे कच्चे राहू शकतात, फुलणार नाहीत। तुम्ही बघू शकता अगदी छान असं इथे भटुरा फुललेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे भटुरे फुललेले आहेत।